ज्याच्याकडे कधी चप्पल नव्हती, आज त्याच मुलाचं नाव परदेशात झळकत आहे. 80च्या दशकात दुष्काळामुळे जयवेलच्या कुटुंबाला गाव सोडावं लागलं. काही दिवसांनी वडिलांचं निधन झालं आणि आई व्यसनेच्या आहारी गेली. लहानसा जयवेल चेन्नईच्या फुटपाथवर वाढला. अंगावर फाटका शर्ट, रात्री झोपायला उघडा रस्ता आणि पोट भरण्यासाठी भीक मागणं. पण त्याच्या आयुष्यात एक दिवस उमा आणि मुथुरमन हे दाम्पत्य आलं. त्यांच्या एनजीओ मुळे जयवेल पहिल्यांदा शाळेत पोहोचला. सुरुवातीला अभ्यास कठीण वाटत होता, पण जिद्दीने त्याने 12वी मध्ये उत्कृष्ट यश मिळवलं. त्याची मेहनत पाहून काही दानशूर लोक पुढे आले आणि जयवेलची निवड झाली परदेशात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिकण्यासाठी. आज तो परफॉर्मन्स कार टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत आहे आणि पुढील अभ्यासासाठी इटलीला जाण्याच्या तयारीत आहे. गरिबी ही अडथळा असू शकते, पण जिद्द आणि शिक्षण असेल तर ती कधीच शेवट नसते. जयवेलची कथा आपल्याला हे सांगते की गरिबी तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द आणि मेहनत ठरवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.